नमस्कार, मी विद्या मस्के. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बोलणार आहोत विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचं खरं महत्त्व आणि त्या दिवशी आपट्याची पानं सोन्यासारखी का दिली जातात याबद्दल. तर सुरुवात एका मंगल श्लोकाने करूया. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. याचाच अर्थ असा आहे की हे मंगल करणाऱ्या दुर्गे, जय देणाऱ्या काली, रक्षण करणाऱ्या माता, तुला सर्वप्रथम माझा नमस्कार. तर सगळ्यात पहिला आपण बघूया की विजयादशमी का साजरी करतात. तर सर्वात पहिलं म्हणजे श्रीरामांचा रावणावर विजय. त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर विजय मिळवला. त्याचं प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. आणि त्याच दिवशी देवी दुर्गेने महिषासुरावर विजय होता. म्हणजे दुर्गा सप्तशतीनुसार नवरात्रीच्या 9 रात्री देवी दुर्गेने महिषासुराशी युद्ध केलं आणि 10व्या दिवशी त्याचा वध केला. त्यामुळे दसरा म्हणजे शक्तीचं वाईटांवर यश आहे. तिसरं म्हणजे सत्याचा आणि सद्गुणांचा उत्सव आहे. म्हणजे हा दिवस सांगतो की आयुष्यात कितीही संकट आलं तरी सत्य, धैर्य आणि चांगुलपणा शेवटी जिंकतोच. दृष्ट प्रवृत्ती तात्पुरती मोठी वाटली तरी तिचा पराभव ठरलेलाच असतो. चौथं म्हणजे किसान आणि पिकांचा उत्सव असतो. शेतकरी पिकांचं पीक कापून त्याची पूजा करतात. याचाच अर्थ परिश्रमाचं सोनं म्हणजे समाधान आणि समृद्धी. आणि सर्वात शेवट म्हणजे मैत्री आणि नात्याचा उत्सव आहे. या दिवशी आपट्याची पानं सोन्यासारखी वाटली जातात. यामागे संदेश असा आहे की सोनं म्हणजे फक्त संपत्ती नाही, तर आपुलकी, विश्वास आणि नातं टिकवण्यासाठी हे खरं सोनं आहे. थोडक्यात आपट्याचं झाड या दिवशी का खास आहे. आपल्याकडे या दिवशी आपट्याची पानं सोन्यासारखी वाटली जातात. आपटं म्हणजे बहुफळाचं झाड. याला शास्त्रात सोन्याचं झाड असंही म्हटलं गेलेलं आहे. पौराणिक कथा सांगते दसरा म्हणजे सत्प्रवृत्तीचा विजय आणि दुर्गुणांवर मात. या दिवशी आपट्याची पानं सोन्यासारखी वाटण्याची प्रथा आहे. यामागे पौराणिक कथा आहे. रघुवंशातील राजा रघुने आपलं संपूर्ण सुवर्ण धनदानात दिलं होतं, पण त्याला यज्ञासाठी सोनं लागत होतं. तेव्हा देवांनी आपट्याचं झाड सुवर्णासारखं पवित्र केलं आणि त्याच्या पानांना सोन्यासमान महत्त्व दिलं. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोन्यासारखी मानली जातात. म्हणूनच आजही लोक एकमेकांना आपट्याची पानं देतात आणि म्हणतात, सोनं घ्या, सोनं द्या. तर आपट्याची पानं देण्याचं महत्त्व काय तर बघूया. दसऱ्याच्या दिवशी आपट्याचं पान देणं म्हणजे नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकीचं सोनं वाटप. आयुष्यात संपत्ती आणि ऐश्वर्याचं सोनं मिळवणे म्हणजे आपट्याची पान देणं. मै पानं आपण पर्समध्ये ठेवतो. पर्समध्ये का ठेवतो तर धनवृद्धी वाढण्यासाठी. पुन्हा आपट्याची पानं आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो. का तर घरामध्ये कायम ऐश्वर्य टिकवण्यासाठी आपण ही पानं तिजोरीत ठेवू शकतो. पुन्हा आपल्याकडे एखादं दुकान असेल किंवा काहीतरी व्यवसाय असेल तर आपण त्या गल्ल्यामध्येही आपट्याचं पान ठेवू शकतो. कारण की आपल्या व्यवसायामध्ये आणखी वाढ होण्यासाठी आपण आपट्याची पानं गल्ल्यात ठेवू शकतो. याशिवाय आयुर्वेदात आपट्याची पानं औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. त्यामुळे पचन सुधारतं आणि ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर जेव्हा आपण आपट्याची पानं देतो तेव्हा लोक म्हणतात, सोनं घ्या, सोनं द्या, सोनेरी नाती जोडा, संपत्ती, सुख आणि सौख्य वाढवा. तर विजयादशमीचा खरा संदेश असा आहे. म्हणजेच विजयादशमी आपल्याला असं शिकवते की चांगल्या विचारांनी वाईटावर मात करता येते. नात्यामध्ये प्रेमाची सोन्याची शिदुरी हवी आणि खरं सोनं म्हणजे विश्वास, आपुलकी, संस्कार आणि सत्य.
आपट्याची पानं ही केवळ पानं नाहीत तर आपल्या संस्कृतीचं सुवर्ण पान आहेत. चला तर मग या वर्षीच्या दसऱ्याला आपणही आपट्याचं पान वाटूया. संपत्तीच नव्हे तर प्रेमाचं, सौख्याचं आणि समृद्धीचं सोनं वाटूया. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. सोनं घ्या, सोनं द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.